तर हे मित्रांनो, तुम्ही बघितलं आजच्या मागच्या पार्टमध्ये. तर आत्ता दुसरा पार्ट आहे. तर आपण मंडपाशी एक छोटीशी आरती म्हणजे गणपतीची फक्त आरती घेतली आणि तिथनं पुढं आता आपलं झालं चालू नाचायला. हे एक जणाने आणलेला हा काय बरं ही कॉक्रोच मारायचं तेव्हा आलेला घेऊन तेव्हा आता लागला गोडवाय. परत वरतं गेलो हायवेला, इथं नागिन डान्स चाललेला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे. तर म्हटले नागिन डान्स घेऊ. तर हे बघा मध्ये मला उभा केला आणि बाकीची नाग झाली ती मला हे केलं पिपाणी वाजवायला सांगितले. तर थोडी पिपाणी वाजवली आणि बाहेर निघालो. का तरी सगळी बसलेली खाली मी एकटाच नाचत होतो. मला जरा वेगळं कसं तरी वाटत होतं म्हणून म्हटलं निघावं बाहेर बाबा. परत म्हटले चला डबल करू म्हणून डबल नागिन डान्स केली आणि गेलो उंडायला गणपती सोडाय. इथं आल्यावर आणखी एकदा आरती केली आपण. इथं सगळ्या आरत्या म्हणल्या आणि आता इथनं पुढं गणपती विसर्जनला. तर आता गणपती मोठा असल्यामुळं मागची कमान काढायला लागली. आपली कमान सेपरेट होती, कमान निघली आणि आता निघालो गणपती घेऊन. तर गणपती घेऊन जाताना काहीच वेगळंच कसं तरी वाटत होतं. का की यार वर्षातून एकदा येतो, फक्त 10 दिवसासाठी येतो. तर खूप बेकार वाटते. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या.